Now next type of integration is integration by substitution. या टाइप वरती पेपरला एक्झाम्पल नाही असं होत असेल इतका महत्वाचा काय इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. ओके, पाहूया आता इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मध्ये. सांगा, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स? 1. What is the derivative of x raised to n? X raised to n n minus 1. into x raised to n minus 1. What is the derivative of e raised to x? E raised to x. E raised to x. Derivative of a raised to x? A raised to x into log a. A raised to x into Log a. log a. अरे सॉरी, इंटिग्रेशन टॉपिक चालू आहे. आपण डेरिव्हेटिव्ह कुठून आणू? डेरिव्हेटिव्ह झालं ना m1 ला. डेरिव्हेटिव्ह हा बेस आहे. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन हा टाइप जो आहे हा डेरिव्हेटिव्ह वरती बेस. आता अडचण अशी आहे, m2 मुलांचा का सुटत नाही? ट्रिगोनोमेट्री येत नाही, लॉगॅरिथम लक्षात नाही, डेरिव्हेटिव्ह पार्ट नाही, स्ट्रेट लाईन मारली नाही, पार्शियल फ्रॅक्शन कळलं नाही. हो, मला राहिलं काय? सुटतच नाही हवं. M1 मधले 8 चॅप्टरचे बेसिक्स उचलून M2 मध्ये यावं. आणि प्रॉब्लेम असा होतो, हे शिकवायला कोणाकडे वेळ नसतो. माझ्याकडे वेळच वेळ नाही पडत. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 upon 2 root x. Derivative of log x 1 upon x. 1 upon X. derivative of 1 upon x Minus 1 upon x. minus 1 upon X square. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 तो काही लागणार नाही, हे 7 झाले. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x Cos x. cos x, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x Minus sin x. cos x is minus Sin x. sin x. Derivative of tan x Sec square x. sec square x. Derivative of cot x minus cosec square X. derivative of sec x Sec x into tan x. sec x into Tan x. सुरुवातीला हा टाइप शिकताना सगळ्यांना असं वाटतं हे डेरिव्हेटिव्ह कुठून आला आता? विदाउट डेरिव्हेटिव्ह टाइप शिकताच येत नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू Cot x. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 upon under root 1 minus. 1 minus x. Derivative of tan inverse x 1 upon under root 1 minus x square. 1 upon 1 plus X square. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sec inverse x 1 upon x under root X square minus 1. square minus. आता इथे चेक करा, हे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल आहे. इथे तुम्हाला एक फंक्शन दिसेल आणि एक त्याचं डेरिव्हेटिव्ह दिसेल. त्यातलं फंक्शन कुठलं आहे बघितलं की दिसेल, फॉर्म्युला दिसेल तुम्हाला. एक कुठला फॉर्म्युला दिसतोय? X raised to n minus 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n is equal to n into x raised to n minus 1. बघा, बघितलं की कळत. मग हा लेट t is equal to x raised to n. x raised to n च्या जागी काय टाकायचं? t. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. dt is equal to n into x raised to n minus 1 dt. म्हणजे dt by dx
इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. तो डीएक्स इकडे टाक. आता वरती चेक करा. एक्स रेस टू एन च्या जागी मी टी टाकेन. पण इथं बघा एक्स रेस टू एन मायनस वन डीएक्स. एक्स रेस टू एन मायनस वन डीएक्स त्याच्या जागी मी टाकणार dt. पण इथं एन एक्स्ट्रा आला ना, मग एन इकडे टाकायचं. मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होईल, डिवाइड dt बाय एन इज इक्वल टू एक्स रेस टू एन मायनस वन. आता हे जरा परत लिहितो. परत लिहितो. cos ऑफ एक्स रेस टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन डीएक्स. दोन मुद्दाम असे दोन टर्म तयार केल्या, ही एक आणि ही. मग काय आलं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स रेस टू एन च्या जागी काय टाकणार, टी एक्स रेस टू एन मायनस वन डीएक्स च्या जागी